हाय विद्या दिलीप सिन्नरकर या चॅनलवर सगळ्यात आहे त्यांचं मनापासून स्वागत। व्हिडिओ काढावं का नाही काढावं मलाच हसू येऊ राहिलं बरं का। कारण गेले 3-4 दिवसापासून आहे ना, मोबाईलवर म्हणा, गावागावात म्हणा, म्हणजे घराघरात म्हणा, शेजारी शेजारी म्हणा, एकच चर्चा रंगती बरं का। सरकारने कोणची ती योजना काढली ना, लाडकी बहीण योजना, हसावं का रडावं या सरकार पुढं लोकांपुढं तेच कळत नाही बरं का। कुठली बी योजना आली ना, तिची बातमी अशी वाऱ्यासारखी पसरती बरं का। वाऱ्यासारखी पसरली का असं मग आता ती ही बातमी ही कसं लाडकी बहीण योजना महिलांच्या बाबतीत आहे, तर बायांच्या डोक्याला नाही असं इतक्या मुंग्या लागून गेल्या की आपल्याला भेटावं ते पैसे, आपल्याला भेटावं आणि कागदपत्र काय काय लागतील, कधी चालू होणार आहे। खरं तर ती 1 तारखेपासून चालू झाली असं म्हणतात बरं का योजना, पण अजून म्हणजे कागदपत्र घेत नाही वाटतं बरं का। पण मग मला काय म्हणजे असं वाटतं, ही योजना चालू झाली लाडकी बहीण, या योजनेचा प्रत्येक स्त्रीला लाभ भेटेनच का? आणि म्हणजे सरकारी लोक किती म्हणजे असं आशेला लावल्यासारखं असं बायकांना करते, तर प्रत्येक बाईला वाटतं बरं का, आपण जर घरी असलं ना 2 पैसे कुठून ना कुठून यावेत असा आधार वाटतो। त्याच्यात ही योजना आली, सगळ्या बाया एवढ्या खुश झाल्या, तर पण एवढ्या खुश झालेल्या बाया यांना खरंच कागदपत्र करून यांना पैसे भेटतील का? आणि कागदपत्र बी काय काय लागते मी म्हणजे मला कागदपत्र करायचे होते म्हणून मी ना लिहून घेतलं बरं का। तसं तर मला भेटतोय का नाही भेटतोय लाभ ते मला माहिती नाही, पण सगळ्यांच्या डोक्यात एकच भुंगा घुसलाय, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना। आता हे योजनेला आहे ना कागदपत्र काय काय लागते बघा बरं का, मी लिहून घेतलेलं आहे। तलाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, लाभार्थी महिलेचा फोटो, विवाह नोंदणी दाखला, 15 वर्षा मागील रहिवासी पुरावा, लाईट बिल, घराचा उतारा, एवढे सारे कागदपत्र गोळा करता करता ती लाडकी बहीण निम्म्या वयाची होईन का राहीन? मला लय हसायला येऊ राहिलं। खरंच ना, कागदपत्र करायला जावा का नाही जावा ते बी पंचायत पडली। कुठली सरकारी योजना जर आली ना, बँकेमध्ये बी माग ते जनधन योजनेचं निघालं होतं बरं का। ते जनधन योजनेचे पैसे भेटतात की नाही भेटतात ते मला नाही माहिती, कारण मी ते कागदपत्र केले नव्हते। पण बँकांमध्ये एवढी गर्दी ना, पाय ठेवायला अक्षरशः त्या बँकेमध्ये जागा सापडत नव्हती। एवढे त्या सरकारी योजनांनी ना ते बँकेमध्ये गर्दी केली होती। आता या लाडकी बहीण योजनेनी ना त्या तहसील कचेरीमध्ये एवढी गर्दी राहणार आहे, एवढी गर्दी राहणार आहे। आणि त्याच्यातल्या 100 पैकी 10 ते 15 लाडक्या बहिणी निवडल्या जातील कागदपत्रातून, तेवढ्यांनाच फक्त पैसे भेटले जातील। बाकीच्या बहिणी त्या मुख्यमंत्र्याच्या नावाने बोटं मोडत राहतील। अशा योजना आणून म्हणजे सरकार लोकांना फक्त येड्यात जमा करते असं म्हणायचं होतं बरं का मला थोडक्यात। आता जरी काही असू नसू एवढे कागदपत्र घेऊन ये ना, मी पण जाणार बरं का तहसीलला आणि बघू, आणि त्याची बी मुदत आहे काय आहे म्हणता येईल बरं का। आणि त्याच्यात बी इतक्या अटी इतक्या शर्ती ना त्या योजनेच्या, ज्या बाईच्या नावावरती 5 एकरापेक्षा जास्त जमीन असन तिला या योजनेचा लाभ भेटणार नाही। परत ज्याच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी असन त्याला या योजनेचा लाभ भेटणार नाही। परत महाराष्ट्रातली रहिवासी महिला म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्रामधली पाहिजे बरं का, महाराष्ट्राच्या बाहेरची नाही। भले ती महाराष्ट्राच्या बाहेरून दुसऱ्या राज्यात नोकरीला जरी गेलेली असली ना, तरी ती लाडकी बहीण नसन असं मला वाटतं बरं का। कदाचित बरं का असू बी शकतं नसू बी शकतं, पण महाराष्ट्रातली असावी असं त्या योजनेमध्ये म्हणजे लागतं, त्या योजनेला पात्र लागतं। परत तुम्हाला सांगते, याची वयोमर्यादा 21 ते 60 वर्षापर्यंत आहे। 21 ते 60 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। एखाद्या पोरीने जर नवरा नसन केलेला किंवा ती विधवा नसन, तिने लग्नच नसन केलं, 40 वय असन तिचं, मग ती लाडकी बहीण नाही ठरत का मग या योजनेच्यासाठी? तसं नाही आहे। तर याच्यामध्ये पात्र फक्त 21 ते 60 वयोगटातील महिला, आणि ते बी ती विधवा असली पाहिजे किंवा तिचं लग्न झालेलं पाहिजे। लय भरपूर इतक्या अटी मांडलेल्या आहे ना,
मी तर म्हणते याच्यात लाडक्या बहिणी किती निवडतंय सरकार आणि किती नाही, आणि कितींना ह्या योजनेचा लाभ भेटतोय आणि किती नाही, इतक्या अटी ठेवलेल्या आहे बरं का. आणि कागदपत्राचं म्हणतात तर सरकारी लोक आहे ना, तोंडाला नसते पानं पुसल्यासारखं करतात. कागदपत्राला पैसे घालावे लागतात. दाखले बिकले काय फुकटचे नसते, तर तिथं भरपूर पैसे लागत आहेत कुठला बी दाखला घ्यायला बिला बरं का. साधा रहिवाशी दाखला म्हणजे रहिवाशी दाखला काढायचं म्हणलं ना 350 रुपये लागतात. परत तुम्हाला सांगते, विवाह नोंदणीचा दाखला काढायचा म्हणलं ना त्याला जवळजवळ आता मी म्हणते 1000 रुपये तरी लागत असतील. मी 15 वर्षापूर्वी काढला होता तेव्हा 500 रुपये लागले होते. मग विचार करा आता त्या दाखल्याला 1000 रुपये लागतील. म्हणजे टोटल जवळजवळचे जवळ आहे ना, जायना येण्याचा खर्च वेगळा बरं का. एखाद्याला जर तहसील कार्यालय त्यांच्या गावात नसन, तालुक्याचं गाव त्यांच्या गावाला नसन, तालुक्याला जाण्या येण्याचा खर्च वेगळा, एवढ्या कागदपत्राला पैसे घालायचे. वरून तिथं अधिकारी लोकांना पैसे द्यावा लागते. तर ते मस्त मानतात लाचलुचपत कार्यालयाला फोन करा ना, आमकं करा ना, फालनं करा, पण ते सारं खोटं आहे. ते फक्त आहे ना तिथं पाट्या असल्यावर पाट्या लावलेल्या असतात त्याच्यापर्यंतच मर्यादित असतं. तिथं अधिकारी लोकांना जर पैसे दिले नाही तर कुठलंच तुमचं म्हणजे काम करत नाहीत बरं का. मी लय वेळेस अनुभव घेतला, लय वेळेस कागदपत्र केले ना, त्यामुळे ना मला अनुभव आहे चांगला. त्यांना जर पैसे नाही दिले तर ते सुद्धा तुम्हाला कुठले तुमचे कामं करीत नाहीत. तो खर्च वेगळा. म्हणजे जवळजवळ 2-2.5 हजार रुपये ह्या लाडकी बहीण योजनेला एका बाईला घालावे लागतील. आणि वरून याच्यातून बी ते किती जणांची निवड करतात आणि किती जणांची नाही हे त्यांच्याच हातात. वरून निवडणुका 3 महिन्यावर आल्या, मुख्यमंत्री बदलला की सरकार बी बदलतंय. एवढा सारा खटाटोप करून ह्या योजनेला कोण पात्र ठरतंय कोण अपात्र ठरतंय, पण सगळ्यांच्या डोक्याला एकच चक्कर बसलाय बायकांच्या बरं का. कारण याच्यामध्ये पुरुष नाही आहे, परत 21 वर्षाखालील मुली नाही आहे, वयोवृद्ध म्हणजे म्हाताऱ्या बाया नाही आहेत, 21 ते 60 वर्षापर्यंत बाया आहे. पण प्रत्येक बाईला एवढी म्हणजे हौस वाटती, एवढा आनंद होतोय की ह्या योजनेच्या मार्फत आहे ना आपल्याला 1,500 रुपये महिना चालू होईल, या गोष्टीचा आनंद होतोय. आणि त्यांनी एवढ्या शर्तीने एवढ्या अटी लागू केल्या सरकारनी की बस ज्याचं नाव तेच. एखादी बाई अडाणी असेल तर तिने कुठून आणायचा शाळा सोडल्याचा दाखला, कुठून आणायचा तिने आमका फलाना दाखला, तिच्या विवाहाची नोंद नसेल झाली तर विवाह नोंदणीचा दाखला कुठून आणायचा. परत घरातले माणसं आडवे येते तर नाही करायचे हे कागदपत्र, नाही करायचे ते कागदपत्र, नको आपल्याला ते पैसे, असं तसं. फक्त आहे ना योजना काढून बायांना आहे ना काय म्हणते तर ते जुन्या माणसाची म्हणे हुरळून दिलंय फक्त बायकांना बरं का. महाराष्ट्रातल्या सरकारनी म्हणजे काय लाडकी बहीण कोणाची बहीण आहे काय माहिती आता, म्हणजे शिंदे सरकारच्या लाडक्या बहिणीत का काय माहिती, ते कळाना. म्हणजे तेच कळाना नाही, म्हणजे त्यांनीच काढलेली ती योजना. पण आहे ना हे योजना काढून आहे ना सरकारनी त्याच्यामधल्या अटी आणि शर्ती थोड्या कमी करायला पाहिजे नव्हत्या असं मला वाटतं. जेणेकरून आहे ना 10% निदान 15% बायकांना तरी त्या योजनेचा लाभ भेटन, अशा या म्हणजे ना अटी शर्ती लागू ठेवायला पाहिजे नव्हत्या. पण काही खरं नाही. लाडकी बहीण योजना नुसतं सगळीकडं मोबाईल जरी उचकला का नुसते तेच व्हिडिओ येऊ राहिले. एखाद्या बायासंग बोलायला लागलं का तिच्या तोंडून बी तेच ऐकायला भेटू राहिलं. फार असं हसावं की रडावं असं झालंय बरं का. आणि ही लाडकी बहीण योजना आलेली याला आहे ना कोणाकोणाला म्हणजे या योजनेचा लाभ भेटतोय कोणाकोणाला नाही, त्यांनी नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. आम्ही कागदपत्र करणार आहे ताई असं तसं. मी तर करून बघणार आहे, जाऊ द्या मरू द्या, पैसे गेले तर गेले. तेवढेच महिन्याला 1,500 रुपये आले तर आले. आणि 3 महिन्यापर्यंत जर ही योजना म्हणजे सक्सेस नाही झाली तर एवढ्या सगळ्या म्हणजे लाडक्या बहिणी अशा आहे ना सरकारच्या नावाने बोट मोडतील शिंदे सरकारच्या नावाने बरं का. त्यामुळे सगळ्यांना आनंद होते. सगळ्यांनी कागदपत्र करा, जेवढ्यांना लाभ भेटन तेवढ्यांनी करा. अटी शर्ती जरी असू काही असू, सरकारच्या तोंडातून पैसा काढणं एवढं बी सोपं नाही आहे. सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मला म्हणजे सगळ्यांना सांगणं आहे बरं का. बरं चला बाय सगळ्यांना.